नमस्कार. मुंबई 24च्या या खास सत्रात मी कबीर आपले स्वागत करतो. दर्शक हो, विभिन्न क्षेत्रातील विशिष्ट व्यक्तींशी आम्ही नेहमीच संवाद साधतो आणि त्यांच्या जीवनातील काही गोष्टींना आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जाणून घेतो त्यांचे विचार आणि ओळखायचा प्रयत्न करतो त्यांच्या जीवनातील काही खास विशिष्ट गोष्टींना. आणि आजच्या या सत्रातही आपण अशाच एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत. शिवराज पक्षाचे राष्ट्राध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याशी विशेष संवाद साधला आहे मुंबई 24चे संचालक विक्रांत जोशी यांनी. पाहूयात हा खास वृत्तांत. नमस्कार, मी विक्रांत जोशी. मुंबई 24च्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज जे आमच्या स्टुडिओत आहेत त्यांना एक ओळख देण्याची गरज नाही. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे वडील शेकापा पक्षातनं 57 साली ते 71 सालापर्यंत आमदार होते. स्वतः ब्रिगेडियर आणि नंतर खासदार, मग आमदार आणि स्वतःच ब्रिगेडियर असल्यामुळे त्यांना 2008 सालीपर्यंत MLC राहावं लागलं. काँग्रेस पक्षातनं त्यांनी बाहेर निघून त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला. जाणून घेऊया आज त्यांच्याकडनं त्यांच्या बाबतीत कसं घडलं, ते कसे घडले, त्यांनी आपलं या पक्ष कशासाठी स्थापन केलेला आहे. ब्रिगेडियर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, शिवराज्य पक्ष हा तुम्ही का स्थापन केला, याचं मागचं मोटो काय आणि याच्या मागची आयडिया काय? 91 पर्यंत ह्या भारताचं राजकारण वेगळं होतं. 91ला पहिल्यांदाच ह्या देशामध्ये खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा पर्व आला. 91ला राजीव गांधीची हत्या झाली आणि त्यापूर्वीच राजीव गांधीने मला राजकारणात काँग्रेस पक्षात आणलं. दुर्दैव असं की मी खासदार झालो आणि राजीव गांधीची हत्या झाली. तसं माझ्या काँग्रेस पक्षात तसं काहीच संबंध नव्हता, कारण मी 91 पर्यंत आर्मीत होतो आणि त्यावेळी मी मिलिटरी इंटेलिजन्समध्ये होतो आणि जवळजवळ त्याच्या अगोदरची 10 वर्ष सातत्याने दहशतवादाविरुद्धच आम्हाला लढावं लागलं होतं. म्हणजे पंजाबचा दहशतवाद, काश्मीर, श्रीलंका. आणि मी अचानक खासदार झालो आणि त्यावेळेला मनमोहन सिंग यांना वर्ल्ड बँकने भारताचा अर्थमंत्री केला. मी काय बोललो ते लक्षात ठेवा. वर्ल्ड बँकने मनमोहन सिंगला अर्थमंत्री केला, भारताच्या कुठल्याही राजकीय पक्षाने, नागरिकांनी नाही. कारण जवळजवळ मला वाटतं त्यावेळेला सोनं घाण ठेवावं लागलं होतं भारताला. आणि नरसिंहराव अचानक प्राईम मिनिस्टर झाले आणि आम्ही जे काँग्रेसमध्ये खासदार झालो तसा मी डाव्या विचारसरणीचा ओरिजिनली, म्हणजे वडील शेका पक्षात होते, संस्कार तेच होते. कामगार चळवळीमध्ये वडिलांचा रोल, शेतकऱ्यांचे लढे त्यांनी घेतली. त्यामुळे माझा एक विश्वास ठाम होता की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये हे खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे प्रचंड धोका आहे आणि विशेषतः देशाला धोका आहे. कारण अमेरिकेचं मला त्यावेळेला हे माहिती होतं, म्हणजे षडयंत्र. लोक पाकिस्तानला दोष देतात, मी पाकिस्तानला दोष देत नाही. इंग्रजांनी ज्याप्रमाणे हिंदू मुस्लिम देशभावना निर्माण करून देश तोडला, पाकिस्तान बनवला, त्याचप्रमाणे अमेरिकेने 1956 सालापासून पाकिस्तानला आपला सिक्युरिटी पार्टनर केला होता, राष्ट्रीय सुरक्षा पार्टनर केला होता, सिटो करार सही करून. आणि भारत हा स्वतंत्र सुरुवातीला होता आणि इंदिरा गांधींनी सोव्हिएत संघाबरोबर जोडला. कारण 71मध्ये जे युद्ध झालं भारत पाकिस्तान, त्यावेळेला अमेरिकेने इंदिरा गांधीला इशारा दिला होता की पाकिस्तानवर जर हल्ला केला तर अमेरिकेची सेना पाकिस्तानच्या मदतीला धावून जाईल. आणि पण इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. त्यांनी सोव्हिएत संघावर 20 वर्ष मैत्री करार केला आणि सैन्य घुसवलं ढाकामध्ये. आता त्यावेळेचा चॅलेंज काय होता की अमेरिकेचे 7th फ्लीट बे ऑफ बंगालमध्ये येण्याच्या अगोदर ढाका जिंकला पाहिजे. पण दुर्दैवाने काही अडथळे आले, म्हणजे 7 दिवसात लढाई संपवायची होती. अडथळे आले, नद्या फार होत्या, रेल्वे लाईन फोडून टाकले होते, तरी देखील भारतीय सेनेने अत्यंत अतुलनीय पराक्रम दाखवून, म्हणजे 3 डिसेंबरला हल्ला सुरू झाला, 16 डिसेंबरला ढाकाचा कब्जा झाला आणि तोपर्यंत अमेरिकेची 7th फ्लीट पोचली होती. म्हणजे ते इंटरव्ह्यू करायच्या आधी इंदिरा गांधी हा मोठा विजय मिळवला. 9 महिने 1000 कैदी झाले. आम्ही अत्यंत प्रभावित होऊन इंदिरा गांधीच्या विचारसरणीशी जोडलो, कारण त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं,
त्यांनी अनेक असे 20-20 पॉईंट प्रोग्रॅम, न्यूक्लिअर हत्यार बनवली, क्षेपणास्त्र बनवलं. आणि म्हणून आम्ही एक राष्ट्रप्रेमी लोक त्यावेळेला इंदिरा गांधींनी प्रभावित झालो आणि राजीव गांधींनी प्रभावित झालो. कारण राजीव गांधींनी त्या काळामध्ये भारताचा 2050पर्यंतचा एक नकाशा बनवला. हे कॉम्प्युटरायझेशन, टेक्नॉलॉजी लीप, आज जे भारत IT BT मध्ये पुढे आहे त्याला कारण राजीव गांधी आहेत. आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो आणि म्हणून मी 91ला खासदार झालो. साहेब, पण तुम्ही जेव्हा खासदार झालात मग तुम्ही त्याच्यानंतर AICC आणि काँग्रेस वर्किंग कमिटीवर पण सेक्रेटरी लेवलवर होतात. तो तुमचा अनुभव सांगा. तुम्ही खूप आमच्या भारताच्या पंतप्रधानांच्या जवळ राहून कामं केले, तर तो अनुभव कसा राहिला तुमचा? हो, काय झालं, मला प्रचंड संधी मिळाली, लवकर मिळाली. म्हणजे माझ्या करिअरमध्ये पहिल्याच टर्ममध्ये मी काँग्रेसचा पार्लमेंटरी पार्टीचा निवडून सेक्रेटरी झालो. पहिल्याच, असं कधीच इतिहासात घडलं नव्हतं. आणि ते काय झालं, कारण आम्ही काय केलं, ज्यावेळेला मनमोहन सिंगनी खाजगीकरण जागतिकीकरणाचा अजेंडा आणला, आम्ही विरोध केला आणि माझ्याबरोबर अनेक खासदारांनी विरोध केला. आणि म्हणून मग ह्या लोकांनी काय केलं, एक षड्यंत्र BJP, काँग्रेस या लोकांनी मिळून केलं. पार्टी लिडरशिपनी बाबरी मस्जिद पाडायची. त्यावेळेला मी म्हटलं होतं, हे बाबरी मस्जिद पाडणार आहेत पण मंदिर बांधणार नाहीत. कारण ह्याला बाबरी मस्जिद का पाडायची, तर हिंदू मुस्लिम द्वेष भावना पेटून देशाच्या लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवून अमेरिकन भांडवलशाही या देशात आणायची आहे. आणि तुम्ही त्यावेळेपासून आत्तापर्यंत बघा, ज्या ज्या वेळेला भाजप असून दे, शिवसेना असून दे, काँग्रेस असून दे, NCP असून दे आणि मनसे त्यावेळेला शिवसेनेचा भाग होता, ह्या दोन्ही सरकारांनी ज्या ज्या वेळेला FDI सारखे, SEZ सारखे निर्णय घेतले, त्यावेळेला बॉम्बलास्ट किंवा दहशत दंगल घडलेली आहे. परवा हैदराबादमध्ये बॉम्बलास्ट झाला. संसदेच्या पहिल्या दिवशी चर्चेला येणार होतं काय, तर वेस्टलँड हेलिकॉप्टर डीलमध्ये 300 कोटी रुपये भारताच्या एजंटना दिल्याचं सिद्ध झालं इटलीच्या कोर्टात. वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या मालकाला तुरुंगात पाठवलं आणि ती चर्चा होणार होती लोकसभेत. आणि आदल्या दिवशी बॉम्बलास्ट झाला हैदराबादमध्ये. ती चर्चा विरून गेली, लोक विसरले. म्हणून हा जो अजेंडा आहे दहशतवादाचा, हिंदू मुस्लिम, मग जातीय द्वेष, भुजबळ निर्माण होतं, माळ्यांचा पुळका आला तर दाखवतो, तो कोण ते मुंडेचा वंजारी म्हणतो, OBC, हे सगळं थोतांड. आणि ह्यात राजकारणाचा एक भाग, हा सगळा द्वेष भावना निर्माण झाला. हे सगळं होत असताना, बॉम्बला दहशतवाद होत असताना सगळीकडे यांनी भारत विकून टाकला. म्हणजे तुम्ही बघाल 49% FDI डिफेन्समध्ये आणला. कुठल्याही देशातला चांगला मोठा देश हा FDI डिफेन्समध्ये देत नाही. ह्यांनी तर पूर्ण आपलं डिफेन्सच व्यवस्था विकून टाकली. आणि अशा अनेक निर्णय तुम्हाला जर मी सांगेन की आज एकही औषधाची कंपनी भारतीय मालकीची नाही. या फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे म्हणतात, ह्यामुळे काय आहे की ह्या देशामध्ये आज आपली आर्थिक स्वायत्ता नष्ट झालेली आहे. ज्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी आली आणि भारतात व्यापार करून पूर्ण कब्जा केला, त्याप्रमाणे आज मल्टीनॅशनल कंपनींनी भारताचा कब्जा केला. आपला देश गुलाम आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. आपले निर्णय आपण घेऊ शकत नाही. आपल्या सर्व नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची मुलं स्टॅनफोर्ड, हार्वर्डमध्ये शिकतात, इंग्लिशमध्ये विचार करतात, इंग्लिश संस्कृती त्यांनी आपल्या आत्मसात केली आहे. कारण अमेरिकेने काय केलं, ज्याला मी 4Sचा फॉर्म्युला म्हणतो, 4S म्हणून हत्यार. पहिलं S आहे श्रद्धा. श्रद्धेचा उपयोग करून जगामध्ये सर्व, त्याला ते एथनिक कन्सॉलिडेशन म्हणतात, म्हणजे जाती आणि एथनिक कन्सॉलिडेशन, रेस, लँग्वेज, प्रांतवाद, हे सगळे, आणि द्वेष भावना निर्माण करून झुंजवत ठेवायचं आणि राज्य करायचं, हा त्यांचं तंत्र आहे. तुम्ही बघा, इराकमध्ये गेले, पूर्वी शिया सुन्नी कधी दंगली झाले नाहीत, आज रोज 50 लोक बॉम्बलास्टमध्ये मरत आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेले, आता टोळी युद्ध मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाकिस्तानचं वाटोळं करून टाकलेलं आहे. आता बर्मामध्ये सुद्धा बुद्धिस्ट आणि मुस्लिम संघर्ष निर्माण केला. हा श्रद्धेचा एक. दुसरा आहे सेक्स आणि शराब. कारण अमेरिकेकडे संस्कृती नव्हते, तर ते काय म्हणाले होते की वी कॅनॉट डॉमिनेट द वर्ल्ड थ्रू वेपन्स, वी आर डॉमिनेट द वर्ल्ड थ्रू कल्चर. आणि म्हणून त्यांनी ती हॉलिवूडचं संस्कृती निर्माण केली.
त्याला मी सेक्स आणि शराब म्हणतो. फ्री सेक्स हा जो विषय आहे आणि पूर्ण जगामध्ये त्याचा परिणाम झाला. आता तुम्ही गणेश मंडळात गेला असेल किंवा दुर्गा मातेच्या मंडळात गेला असेल, तर मध्ये मी गेलो तेव्हा मी तिथल्या आमदाराला विचारलं, तुम्ही नवीन आरती केली आहे काय गणेशांची? म्हटलं कुठली आरती? म्हटलं हे लुंगी डान्स काय चाललं आहे? दिवसभर लुंगी डान्स चालला आहे, चिकनी चमेली, म्हणजे हे आणि पाठीमागे जुगाराचे पट. जो बेसिकली धार्मिक आपल्या भावनांना म्हणजे अमेरिकन संस्कृतीचा किती परिणाम झाला हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज सगळ्या पिक्चरमध्ये म्हणा, सिरियलमध्ये म्हणा, जणू काही नवरा बायको ठीक राहतच नाहीत. म्हणजे व्यभिचारच हा संस्कृतीचा हे झाला आहे, अशा पद्धतीचा विषय आहे. आता मुलांचं बघा ना, आता लिव्हिंग इन रिलेशनशिप, मग समलिंगी सेक्स, ह्या सगळ्याला लिगल सँक्शन्स मिळायला लागले. त्यामुळे ह्या संस्कृतीच्या आधारे भारतीय मनाचा अमेरिकेने जो पगडा घेतलेला आहे, म्हणजे तो विचारच करत नाही मन आपल्या सगळ्या प्रश्नावर. आणि चौथा असा आहे सावकारी म्हणजे सूद. जागतिक बँक ही अमेरिकन भांडवलदारांची बँक आहे. त्याच्यात पैसा अमेरिकन सरकारने टाकला आणि पूर्ण जगाला कर्जाने गुलाम करून टाकलेला आहे. मनमोहन सिंग सुद्धा इकडे आले, ते वर्ल्ड बँकचे पेन्शनर, आज प्रधानमंत्री आहेत. म्हणजे ही जी विसंगती आहे तिचा भारताच्या सुरक्षेला धोका आहे. त्यांच्या फार जवळचा, त्यांनी माझ्यावर फार तसं प्रेम केलं, म्हणजे त्यांच्याबद्दल मला अजिबात तक्रार नाही. पण ह्या जी धोरणं यायला लागली त्याला आमचा विरोध होता. मग काँग्रेस सरकार आलं, मनमोहन सिंगला प्रधानमंत्री करायला मी एकट्यानेच विरोध केला होता जाहीरपणे. बाकी सगळे काँग्रेसमध्ये कोण बोलत नाही, बॉस इज ऑलवेज राईट. आणि नंतर हे सगळ्या धोरणांना मी विरोध करत राहिलो. इराकवर हल्ला केला अमेरिकेने, तेव्हा मी त्यांना निषेध करावा सातत्याने मदत केलेली आहे. आणि मग अशा देशाला हल्ला होतो त्यावेळेला तुम्ही विसरून जाता. म्हणून त्यावेळेला आम्ही म्हणजे नटवर सिंग फॉरेन मिनिस्टर होते, त्यांनी विरोध केला, त्यांना बदनाम करून काढून टाकलं. मग असे संघर्ष होत राहिले. आणि मग मला लक्षात आलं की हे काँग्रेस असून दे, BJP असून दे, राष्ट्रवादी, शिवसेना, हे सगळे पक्ष जे आहेत हे भांडवलदारांचे पक्ष आहेत. टाटा बिर्ला अंबानीचे पक्ष आहेत. आणि टाटा बिर्ला अंबानी हे बहुराष्ट्रीय कंपनीचे एजंट आहेत, असं मी डायरेक्टली अनेकदा बोललेलो पण आहे जाहीरपणे. आणि म्हणून ह्या देशाला विकत आहेत. आणि ह्याचा आम्ही राजीनामा दिला आमदारकीचा सोनिया गांधीकडे, तेव्हा त्यांना तेच सांगितलं. त्यांना शॉक बसला की मी राजीनामा का देतो. मी त्यांना म्हटलं की मला इकडे राहून देशद्रोही झाल्यासारखं वाटतं आणि मी एक सैनिक आहे आणि मी झिरो होऊन काय करायचं बघ. आणि म्हणून मी राजीनामा देऊन बाहेर आलो. भ्रष्टाचाराचा विषय तुम्हाला माहितीच आहे. आणि आज शिवराज्य पक्ष आपण उभा केला आहे महाराष्ट्रात सगळीकडे. लोकांनासुद्धा राजकीय पर्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून मी आता तो विडा उचललेला आहे. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रिगेडियर साहेब, तुम्ही हा पक्ष का बरं स्थापन केला? याची मूळ उद्देश काय या पक्षाचा आणि याची हायरार्की कशी आहे? मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि पक्ष स्थापन करण्याची गरज का वाटली, कारण कुठलाच पक्ष आज ह्या देशाप्रती निष्ठेने काम करत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण देशावर निष्ठेने काम करणे म्हणजे काय, मी आर्मीत जेव्हा ऑफिसर झालो तेव्हा मी शपथ घेताना मी या घटनेचं संरक्षण करेन आणि वेळ पडलं तर घटनेसाठी प्राण देईन असं म्हटलं होतं. त्यामुळे घटना म्हणजे भारताचं कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारताचा कायदा आहे. तो कायदा कोणी बनवला तर आपणच बनवला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, भारताच्या लोकांनी बनवलेला तो कायदा आहे. आणि आज काय झालं आहे की प्रत्येक गोष्ट घटनेबाह्य काम चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल काळा पैसा, म्हणजे आज जवळजवळ सर्व आर्थिक व्यवहार हे काळ्या पैशाने चाललेले आहेत. म्हणजे भांडवलशाही, पुंजीवादी आणि ह्या तत्वानी 91 पासून जे एंट्री केली ते काय शिकवतं की नफा, फायदा हे एकमेव उद्दिष्ट भांडवलशाहीचं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीने पैसा कमवणे ही अमेरिकन संस्कृती आहे. आणि त्यामुळे जो काही सत्तेवर जातो तो पैसा कमवतो तो सगळा अनअकाउंटेड काळा पैसा आहे. आता अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे मर्सिडीज आहे. मी ब्रिगेडियर म्हणून काम केलेलं आहे, उच्च अधिकारी या देशातला. मी मर्सिडीज घेऊ शकतो का माझ्या पगारात? शक्यच नाही. त्या सरकारला कळत नाही का समोर मर्सिडीज घेऊन अधिकारी चालला आहे, त्याला चौकशी केली कुठून आला? मोठमोठे बंगले तलाठ्यांचे आहेत. आणि म्हणून करप्शन आहे. कारण कसं आहे की स्वार्थ हा परमार्थ ही संस्कृती अमेरिकेची ती आज इथे झालेली आहे. माझ्या लहानपणी मला आई सांगायची उच्च विचारसरणी आणि साधी राणी. आता उलटं झालं आहे, उच्च राणी आणि साधी विचारसरणी. त्याला कारण काय? हा सांस्कृतिक हल्ला आणि भांडवलशाहीचा मुळे हा हल्ला आहे. आणि घटना वेगळं सांगतं. घटना तर पहिल्यांदाच सांगते की दोन मूळ स्तंभ आहेत घटनेचे, म्हणजे प्रिन्सिपल आहेत. एक आहे समता, म्हणजे आर्टिकल 14, आर्टिकल 38, 39 स्पष्टपणे सांगतात की आर्थिक विषमता या देशामध्ये येणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची आहे. आता काय अंबानी 12,000 कोटीच्या बंगल्यात राहतो आणि भटक्यांना जे फूल विकतात दादर स्टेशनच्या बाहेर त्यांना 1 इंच जमीन नाही राहायला. ही विदारक परिस्थिती आलेली आहे. गरिबांच्या बायकांवर, मुलींवर रोज अत्याचार होतात आणि काहीच करत नाहीत. आता बलात्काराची का वाढत आहेत? कारण तीच माझ्या शरीराची भूक भागवायची ही संस्कृती आल्यामुळे जी मुलगी एकटी भेटते तिच्यावर बलात्कार केला पाहिजे अशी संस्कृती या देशाची झाली. ते कायदा करून सुधार नाही, सांस्कृतिक पर्याय त्याला काढावा लागतो. आणि म्हणून हा देश घटनेपणे चालला नाही. हा देश आपले राजकीय पक्ष परदेशी अमेरिकन लोकांना विकून टाकलेला आहे. आणि म्हणून ह्या देशाला वाचवण्यासाठी, या देशाला स्वतंत्र करण्यासाठी शिवराज्य पक्षाचं फॉर्मेशन झालेले आहे. आम्ही मावळ्यांनी शपथ घेतली. आता आम्ही 11 डिसेंबरला रोहिडेश्वरावर पुन्हा शिवराज्य स्थापन करण्याची शपथ घेणार आहोत. आणि ह्या महाराष्ट्रात माझी एक संघर्ष यात्रा निघणार आहे. त्यात आम्ही जनतेमध्ये जाऊन हे सांगणार आहोत. आणि मूळतः 2 आम्ही विषय ठेवलेले आहेत. एक तर घटनेची तंतोतंत अंमलबजावणी, बेसिक विषय. दुसरा विषय आहे आर्थिक विषमता नष्ट करणे. आज हे मराठी म्हणणाऱ्या पक्षांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हाकलून टाकलेलं आहे. आणि हे नेते मोठमोठे टोलेजंग इमारती बांधत आहेत, त्यात मराठी माणसाला जागा देत आहेत का? हा बेसिक विषय आहे. मलबार हिलवर, पाली हिलवर, झूवर मराठी माणूस राहतो का? का भैया राहतो? का मुसलमान राहतो? फक्त काळा पैसा कमवणारे लोक मलबार हिल इथे सगळे राहतात. हे सगळे फिल्म ॲक्टर्स जितके आहेत, ज्यांच्या पाठी लोक वेडे होतात, हे साळे काळे पैशावाले आहेत. त्यामुळे हे सगळं सत्य ह्यांच्या नंगा चेहरा लोकांसमोर आणण्याचं आमचं इंटेन्शन आहे. म्हणून आर्थिक विषमता नष्ट करणे. आणि दुसरा सामाजिक एकता स्थापन करणे. कारण ह्या भारतातला सगळ्यात मोठा शाप लागलेला आहे. आपल्या जाती व्यवस्थेतून जातीय संघर्ष, धार्मिक व्यवस्थेतून धर्मीय संघर्ष. आणि आमचे लोक मेलेले आहेत कारण आम्हाला लढावं लागलेलं आहे.
म्हणजे साधारणतः काश्मीरमध्ये अचानक राजकीय अत्याचारामुळे कितीतरी मुलं दहशतवादी झाली, इख्वान ग्रुप वगैरे. त्यावेळेला मी हाईट होती त्यावेळेला दहशतवादीची, ज्यावेळेला मी मिलिटरी इंटेलिजन्समध्ये होतो. आम्ही अत्यंत फार परिश्रम, कितीतरी संघर्ष झाले, लढाया झाल्या, मारले गेले, रक्तपात झाला. पण त्यातनं मला एकच दिसलं की जोपर्यंत आपण ह्या लोकांना कन्व्हिन्स करत नाही, कारण हे देशाचे नागरिक आहेत, तुम्ही देशाचे नागरिक आहेत, देशाविरोधात लढू नका हे मी कन्व्हिन्स करू शकत नाही, तोपर्यंत दहशतवाद मोडणार नाही. मी तेव्हापासून आणि नंतर खासदार झाल्यापासून मी काम केलं. शंकरराव चव्हाण, राजेश पायलटनी मला ते साथ दिली, म्हणजे मदत केली, आणि आम्ही 2,500 दहशतवादी एका दिवसात सरेंडर केले. नंतर त्यांना दुसरा दहशतवादी गट मारत होते, तर मी त्यांना भारतीय सैन्यात आणलं. त्यासाठी 4 वर्ष लढावं लागलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला होते, त्यावेळेला मी लढून त्यांच्यावर भांडण करून त्यांनी पण तसं मदत केली. आणि मग आता 8,000 काश्मीरी मुसलमानांचे 8 बटालियन्स आम्ही बनवल्या काश्मीरमध्ये, आणि दहशतवाद संपवून टाकला. त्यामुळे आमचं इंटेन्शन, मी सैन्यात असल्यामुळे आणि ह्या रक्तपाताला सामोरं गेल्यामुळे मी एकच म्हणतो की ह्या देशातला हा जातीय आणि धार्मिक संघर्ष एकदाचा नष्ट झाल्याशिवाय भारत महासत्ता बनत नाही. बाकी तुम्हाला काही करा, भारत महासत्ता बनू शकत नाही. एकदा देश तुटलेला आहे, परत ते होऊ नये म्हणून आमचं हे आहे. आणि शिवराज्य पक्षाचा जे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती जमातींना एक केलं, म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड मुस्लिम होते, त्यांचे 3 सेनापती म्हणजे नूरखान बेग घोडदळाचा सेनापती, इब्राहिम खान तोफखान्याचा सेनापती, दर्या सारंग आरमाराचा सेनापती, हे मुसलमान होते. आणि त्यांना अँटी मुस्लिम असा एक लेबल लावलेला आहे. ज्या वेळेला अफजल खानाची भेट झाली त्यावेळेला त्यांचा वकील काझी हैदर होता, तर अफजल खानाचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. अफजल खानाचे 6 पैकी 2 बॉडीगार्ड मराठे होते, मोहिते, आणि शिवाजी महाराजांचे 2 बॉडीगार्ड मुसलमान होते. हा जो विषय आपण जर लक्षात ठेवला नाही तर शिवरायांनी कधीच जातीय संघर्ष केला नाही, धार्मिक संघर्ष केला नाही. त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना राष्ट्रप्रेम शिकवलं. मोगल आक्रमक होते, ते रेशियली म्हणजे त्यांचं वर्णसुद्धा भारतीय नव्हता, आणि त्यांनी आक्रमक म्हणून भारतावर राज्य केलं होतं. ते मुसलमानाविरुद्ध सुद्धा लढत होते. बाबरने शेवटी इब्राहिम लोधीलाच हरवलं होतं. आणि ह्या संघर्ष बघताना जातीय एकता सलोखा शिवरायांनी सांगितली आहे, ते स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरा, शिवरायांनी सगळे मोठमोठे जागीरदारांनीच शिवरायांना विरोध केला, म्हणजे मराठा सरदारांनीच विरोध केला. त्यांनी त्यांना कापून काढले, आणि ह्या महाराष्ट्रात जागीरदारी नष्ट करून सामान्य शेतकऱ्याला जमीन दिली आणि त्याला सक्षम बनवलं. म्हणून सामान्य माणूस, दलिताच्या हातात तलवार दिली आणि सर्व सामाजिक ऐक्य केलं. म्हणून प्रत्येक माणूस शिवरायांशी डायरेक्टली जोडला गेला. आणि त्यामुळे राष्ट्र म्हणजे शिवराय गेल्यानंतर सुद्धा 27 वर्ष औरंगजेब विरुद्ध लढले, देश स्वतंत्र ठेवला. ते स्पिरिट ह्या देशात कुठे आहे? हा देश माझा आहे, याच्यासाठी मी सर्वतोपरी काम केलं पाहिजे असं का म्हणत नाही. आणि म्हणून ह्या सर्व अजेंडावर आम्ही प्रामुख्याने काम करतो. दुसरा कुठलाही पक्ष मी जे बोललेलो आहे ते बोलणार नाही, आणि मी जे तत्त्व मांडलेली आहे त्या तत्त्वासाठी काम करणार नाही. ब्रिगेडियर साहेब, तुम्ही राष्ट्राध्यक्ष आहात तुमच्या पक्षाचे, पण तुम्ही मूळ कोकणातले, तर मी कोकणातल्या काही नेत्यांचं तुमच्याबद्दल आता विचारणार आहे. उदाहरणार्थ नारायण राणे, तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल? यांनी काय केलं पाहिजे, काय नाही करत? त्यांच्या प्लस पॉईंट्स काय आहेत, मायनस पॉईंट्स काय आहेत? तर आपण सुरुवात करूया नारायण राणेंपासून. कसं आहे की नारायण राणे आणि आमच्यात मोठा संघर्ष झालेला आहे. पॉईंट काय झालेला आहे की व्यक्ती याला महत्त्व नसतं. अल्टिमेटली ही माणसं वेगळ्या पक्षातनं त्यांच्या संस्कृतीतनं निर्माण होतात. त्यावेळेला नारायण राणे म्हणजे शिवसेनेच्या अजेंडाप्रमाणे टोटली अँटी मुस्लिम हा विषय होता. अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्यात मला जायचं नाही. आता काँग्रेसमध्ये आहेत, टोटली दुसरा त्यांनी रंग बदलला.
यामुळे माणसं पक्षाच्या नियमाप्रमाणे वागत असतात आणि स्वतंत्र पर्सनॅलिटीवाले माणसं माझ्यासारखी आम्हाला पटलं नाही तर सोडून देतात आणि आपलं काम करतात. मग त्याच्यात किंमत म्हणजे काय किंमत मोजावी लागते आम्ही बघत नाही. कारण तुमचं मंत्रिपद हुकलं असं म्हटलं जातं. नाही, माझं मंत्रिपद काय केव्हा चुकलं, म्हणजे ज्या वेळेला मी खासदार होतो त्यावेळेला मी सोनिया गांधीच्या बरोबर उभं राहिलो म्हणून नरसिंहरावनी मला मंत्री केलं नाही, पण मी तर कधी जुमानलं नाही आणि अनेक संघर्ष आम्ही केले. शरद पवार विरोधात संघर्ष केला काँग्रेसमध्ये असताना, कारण मी सुधाकर नाईक आम्ही माफियाविरुद्ध कॅम्पेन केली. सुधाकर नाईकनी सक्सेसफुली माफिया इथनं संपवली, पण मुंबईत दंगल घडवून त्यांना काढण्यात आलं. म्हणजे एक अत्यंत सक्षम मुख्यमंत्र्याला ज्यांनी आमदारांना आणि नगरसेवकांना तुरुंगात टाकलं आपल्या पक्षाच्या, त्यांना दंगल घडवून म्हणजे अत्यंत जलील करून काढून टाकण्यात आलं. मी पण सुधाकर नाईक बरोबर राहिलो आणि त्यामुळे कधीही आम्ही प्रस्थापितांच्या बाजूने उभे राहिलो नाही. हा माझ्या पर्सनॅलिटीचा एक ट्रेट आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाची आमदारकी सोडली आणि झिरो होऊन हिरो व्हायचा एक चार्टर मी निर्माण केला. तर आपण आपल्या वैचारिक भूमिकेला प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि बाकी नेत्यावर मला कमेंट करायची असं वाटत नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो. काही स्वतःसाठी करतो, काही समाजासाठी करतो. हा त्यातला फरक आहे. पण यापैकी काही नेते पैशांनी तर खूप मोठे झाले, पण ते असे म्हणतात की आम्ही कोकणालाही खूप मोठं केलं. त्यात एक असतील सुनील तटकरे, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हे मी बोलू शकतो. म्हणजे कसं आहे, कोकणच्या नेत्यांनी आजपर्यंत कोकणासाठी काहीच केलं नाही असं म्हटलं तर हरकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण कोकणासाठी एक विशिष्ट दृष्टिकोन आणि दूरदृष्टी कुणात मला दिसली नाही. फॉर एक्झाम्पल 91ला मी जेव्हा खासदार झालो त्यावेळेला मी सांगितलं की कोकण रेल्वे त्यावेळेला होणार नव्हती, कारण भारताला सोनं विकावं लागलं होतं त्यावेळेला. आम्ही फाईट केली आणि कारण आर्थिक तरतूद मागच्या सरकारने कोकणात रेल्वेसाठी केली नव्हती. मला आठवतं 20 जानेवारी 1992 साली मी जॉर्ज फर्नांडिस, ऑस्कर फर्नांडिस जाऊन आम्ही भरार भांडण केलं. जाफर शरीफ रेल्वे मंत्री होते म्हणून कोकण रेल्वे झाली. त्यावेळेला मी सांगितलं द सेकंड लाईनचं प्रोव्हिजन करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट सांगितली होती की कोयनेचं पाणी वाया जातं आहे, तर तिला अडवून कोकण रेल्वेच्या मार्गाने मुंबईला आणि सगळीकडे आपण तिला पुरवलं पाहिजे. त्यावेळेला सगळे हसले मला, अरे आता कोकण रेल्वे नाही काय नंतर बघू. आणि आता फार कठीण काम झालं. आता 15,000 कोटी रुपये दुसरी लाईन बनवायला लागणार आहेत कोकण रेल्वे. दुसरा विषय असा आहे की कोकणासाठी जो आंबा आहे, काजू आहे, जे नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालं आहे, पण शेतकरी आहे तिथेच आहे. त्या आंब्याचा फायदा दलाल घेतात. मी मुंबई महोत्सव आंब्याचा केला होता, त्यावेळेला शेतकऱ्यांनी जवळजवळ 100 पट जास्त फायदा मिळाला. त्याच्यानंतर डायरेक्ट हे झालं आणि मग आता अनेक आंबा महोत्सव करतात. आणि त्यामुळे मी एअरपोर्ट आणायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय, कुठे इकडे सिंधुदुर्गात एअरपोर्ट आणायचा प्रयत्न केला. म्हणजे काय की गोव्याला नेव्हीला तो एअरपोर्ट काढून टाकत होती आणि म्हणून मी काय केलं की एअर चीफ मार्शल शाहुल जे एअरपोर्ट अथॉरिटी चेअरमन आहे त्यांना आणलं. त्यांना म्हटलं इथे जमीन आहे तुम्ही घ्या. आयडिया असं होती की तर गोव्याचा एअरपोर्ट इथे असला पाहिजे. त्यावेळेला ह्या लोकांनी काही केलं नाही, ह्यांना अक्कली नाही. ह्या लोकांनी युती शासन आलं आणि मग कुठला तरी थोतांड एअरपोर्ट करून फिरतायत. असे पाण्याचा प्रश्न कोकणाचा, इतका पाऊस पडतो पाणी अडवलं जात नाही. आता ह्याच नारायण राणेने मुख्यमंत्री असताना जवळजवळ 15 धरणांची भूमिपूजन केली, पण अजून एकही धरण झालेलं नाही. मग मी काय केलं होतं, आम्ही ते केटी सुद्धा कणकवलीला नरडेवे धरण मोठं होतं नाही, तर आम्ही कोल्हापूर टाईप बंधारे त्याच नदीला घातले. आज ते सगळे उभे राहिलेत, त्या सगळ्याला पाणी आहे. छोटी छोटी धरणं कोकणात केली पाहिजेत. हे अवास्तव खर्च करून कशासाठी करतात मला कळत नाही. धरण तर होत नाहीत, पैसे कोट्यावधी सरकारचे खर्च झाले.
तेव्हा सुनील तटकरे असो, नारायण राणे असो, हे सगळी मंडळीच असं आहे. मच्छीमारांसाठी मी वेगळा प्रोग्राम आणला, मच्छीमारांचं पॅकेज आणलं, कोकण पॅकेज आणलं, पर्यटनाचं आम्ही माधवराव शिंदेना घेऊन आलो होतो, पर्यटन जिल्हा जाहीर करायला लावलं होतं सिंधुदुर्ग. पुढे ह्या लोकांनी काहीच केलं नाही. आणि मग विषय कसा आहे, कारण ह्यांना आकलन नाही. मी काय म्हणायचो, पर्यटन करायचं म्हणजे काय केलं पाहिजे, तर श्रीमंत लोकांनाच फक्त पर्यटन केलं पाहिजे, त्याचा पैसा भूमिपुत्राला मिळाला पाहिजे. हे हिप्पी लोकांना आणून आमची संस्कृती उद्ध्वस्त करायचं नाही होतं. ह्या लोकांना ते अक्कलच नाहीत. हे समुद्राकाठी काय काय छोटं छोटं करत बसले. मी काय म्हटलं होतं, आपल्या भूमिपुत्रांना आपल्या जागेमध्ये फॅसिलिटी प्रोव्हाइड करून गेस्टना वेलकम करायचं. स्टे विथ इंडियन फॅमिली हा प्रोग्राम मी केला होता. पण दुर्दैवाने आम्हाला साथ मिळाली नाही लोकांची. यांची कृषीच्या बाबतीमध्ये मी आता कृषी विज्ञान केंद्र आणलं, मच्छीमारांसाठी एक फार मोठा लढा दिला आम्ही. परदेशी नौका आम्ही हाकलून लावल्या, पर्शियन नेटचा विषय आहे. आता हे मूलभूत प्रत्येकाचे जे प्रोग्राम्स आहेत त्याला दूरदृष्टीने काम करण्याची ह्यांच्यामध्ये अजिबात कल्पनाशक्ती नाही, किंवा त्यांची ती कुवतही नाही असं म्हणेल. आणि फक्त कसं आहे, आम्ही कुठले आम्हाला विरोध करण्याचं काम या सर्वांनी केलं. आणि दुर्दैव असं की अत्यंत चांगला कोकणाचा विकास झाला असता, तो झाला नाही. त्याला आता बरंच दुरुस्त करायचा आम्ही प्रयत्न करू. ब्रिगेडियर साहेब, कोकणातल्या नेत्यांवर तर नाराज आहेतच, पण भारतातली नेत्यांवर नाराज आहेत. चर्चा अशीच सुरू राहील. एक ब्रेक घेण्याची वेळ आलेली आहे. पाहत राहा मुंबई 24. ब्रिगेडियर साहेब, आपला पक्ष आमच्या मुंबईकरांना कसा फायदा देईल? कारण मुंबईमध्ये आज वेस्टर्न कल्चर पण पूर्णपणे आमच्या रक्तात आलेलं आहे, असं म्हणता चूक नसेल. तर तुमचा पक्ष या नवीन पिढीला काय मार्गदर्शन करेल, किंवा मेसेज काय आहे तुमचा? नाही, मेसेज नवीन पिढीला द्यायला त्याच पातळीची माणसं लागतात. आता आमच्या दुर्दैवाने राजकीय नेतृत्वात ती पातळी राहिली नाही. आम्ही आता काय करणार आहोत की बेसिकली आमचा पहिला टार्गेट आहे की ह्या देशात काय घडत आहे आणि त्याच्या पाठीमागे काय आहे. जे दिसतंय जसं नसते, पाठीमागे काय खरं असते हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नंबर 2, मुंबई अशी नगरी आहे ज्याच्यामध्ये आपण एक डेमॉन्स्ट्रेशन करून जगाला दाखवू शकतो. कारण मुंबईमध्ये सर्व जाती जमातीचे लोक आहेत. ह्यांना एकसंघ होण्याचा संदेश आम्ही देणार आहोत, आम्ही काम करणार आहोत. आता जसं शिवाजी महाराजांचा फोटो बेहरामपाड्यात आम्ही लावला आणि अनेक ठिकाणी जिथे मुस्लिम आहेत तिथे त्यांनी मुसलमानांनी लावलेला आहे, कारण आम्ही त्यांना खरा शिवाजी सांगितला. आणि ह्या दृष्टिकोनातनं जे भेद आहेत किंवा दुरी आहे ती मिटवण्यासाठी आम्ही जॉईंट बरेचसे प्रोग्राम करतो. ते यशस्वी झालेले आहे. कारण ह्या मुंबईला दंगल पुन्हा परवडणारी नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये आर्थिक विषमता प्रचंड आहे. आम्ही आता सरकारकडे तर मागणी केली, सरकार करणार नाही ते. आमचा स्टँड हा आहे जन आंदोलनाचा की प्रत्येक भारताच्या कुटुंबाला 500 स्क्वेअर फीटचं घर तरी कमीत कमी मूलभूत अधिकार म्हणून मिळालं पाहिजे. का? मग तो सन्मानाने जगू शकतो. हे बघा, हे एक खोल्या देणं, हे SRA, हे भीक देण्यासारखं आहे. त्या नागरिकाचा सन्मान तुम्ही करत नाही. शेवटी ही सन्मानाची लढाई मुख्य लढाई असते. जगतो तर सर्वच जगतात. आणि म्हणून आमचा आंदोलनाचा मेन दिशा मुंबईत राहणार आहे की जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला 500 स्क्वेअर फीटचं घर मिळत नाही तोपर्यंत कुणालाही ह्या मुंबईमध्ये 3000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त प्रॉपर्टीचं मालक राहता येणार नाही. कारण शेवटी घटनेचा तो आदेश आहे. आणि म्हणून एक प्रचंड जनआंदोलन मुंबईत उभं राहणार, महाराष्ट्रात उभं राहणार. तरी आम्ही आर्थिक समतेचा लढा. आता हे जे शिवसेना आणि मनसे यांनी मराठी माणसाचं बोलले, पण मराठी माणूस मुंबईमध्ये आहे का? नाही आहे. आमचा चॅलेंज आहे, ह्या मुंबईमध्ये 50% घरं रिकामी आहेत, फ्लॅट्स. फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी, काळा पैसा गुंतवण्यासाठी ही सिस्टम बनवण्यात आली आहे. आणि ही राजकीय नेतृत्वानी, भांडवलदारांनी आणि माफियांनी मिळून बनवलेली आहे. आणि हे एकमेकाला सांभाळून जातात. म्हणून मुंबई पोलीस फोर्सला राजकीय नेतृत्वाने संपवून टाकलेला आहे. कारण मुंबई पोलीस ह्याला गुन्हेगार पाहिजेत, राजकीय नेतृत्वांना गुन्हेगार पाहिजेत त्यांच्या काळ्या पैशाचं संरक्षण करायला. आणि म्हणून आम्ही जे जे खाली फ्लॅट आहे ते सरकारने जप्त केले पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार. भटका समाज जो फुलं विकतो, जो रस्त्यावर राहतो, तो मलबार हिलवर कसा राहील? मराठी समाज, मराठी माणसं मलबार हिलवर कशी राहतील? ह्याच्यासाठी आम्ही प्रचंड संघर्ष करणार आहोत. आता हे लोक काय करतायत? सरकारी जमीन, मुंबईमध्ये एक मोठं संकट आलेलं आहे. हे सगळे हॉस्पिटल खाजगीकरण करतायत. म्हणजे नायर हॉस्पिटल, मग KEM हॉस्पिटल आणि ही सर्व सायन हॉस्पिटल, हे सर्व खाजगीकरण करणार. म्हणजे त्या खाजगी मालकांनी गरिबांना औषध द्यायचं काही जागेत आणि काही जागा त्यांनी स्वतःसाठी वापरायची. म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर करतात. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या भारतीय नागरिकाचा विश्वासघात केलेला आहे की सगळं काही डेव्हलपमेंट खाजगीकरणाने करायचं, सरकारने काय करायचं. आम्ही ह्याच्या विरुद्ध लढा देणार. आम्ही एकही हॉस्पिटल खाजगीकरण करायला देणार नाही. आणि नंबर 2, जे हॉस्पिटल सरकारी आहेत त्याच्यामध्ये गरिबांना योग्य औषधं मिळाली पाहिजेत, निदान योग्य झाले पाहिजे. आता काय तुम्ही एक बघाल की हे सगळ्या सरकारी हॉस्पिटलच्या आसपास तुम्हाला फार्मास्युटिकल दुकानं भरपूर मिळतील. कारण हे लोक काय करतात, या हॉस्पिटलमध्ये औषधच पाठवत नाही आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात आणि त्यांचं रॅकेट आहे, प्रिस्क्रिप्शन देतात आणि ते औषधं विकत घ्यावी लागतात गरिबाला. हे बंद झालं पाहिजे. आणि आत्ताच काय औषधाची किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, तुम्हाला कल्पना, सगळ्या कंपनी फॉरेन कंपनी आहेत. आणि म्हणून आता आम्ही झोपडपट्टीमध्ये पदयात्रा काढणार आहोत. सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये पदयात्रा काढून झोपडपट्टीतल्या लोकांना आम्ही हे बंगले दाखवणार आहोत. पर्यटन, हे बघा कसे लोक राहतात. अँटिलामध्ये 27 मजल्याच्या इमारतीत अंबानी कसा राहतो आणि झोपडीत कसा राहतात, ह्याला जबाबदार कोण आहे? भारताची घटना ह्या सर्व बेकायदेशीर गोष्टीला गुन्हा समजते, पण तरी देखील सरकार याविषयी काही करत नाही. कारण सरकार स्वतःचं, हे सरकारचे नेते आहेत जे पक्षाचे, ते टाटा बिर्ला अंबानीचे दलाल आहेत असं मी स्पष्टपणे सांगणार आहे. आणि हे काय मी जाहीर सभेतही सांगतो. आणि म्हणून भारताला स्वतंत्र करणे म्हणजे काय, तर भारतीय नागरिकाला स्वतंत्र झालं पाहिजे. आता स्विस बँकचा डायरेक्टर काय म्हणाला, भारत श्रीमंत आहे पण भारतीय नागरिक गरीब आहे. कारण माझ्या बँकेमध्ये 280 लाख कोटी रुपये भारताचे पडलेले आहेत. बघा, 15 लाख कोटीचं बजेट आहे भारताचं यावर्षीचं, 280 लाख कोटी तिथे पडलेले. मी अनेक वर्ष काम करून, हेमंत करकरेसारख्या लोकांनी काम करून जागतिक पातळीवर सर्व देशांकडनं एक करार करून घेतलेला आहे
की हा काळा पैसा जर असेल आणि सरकारने जर मागणी केली असेल तर ते बँकेने परत द्यायचा आहे. सर्व बँका जगातल्या बांधील आहेत, पण भारत सरकारने आजपर्यंत एक पत्रसुद्धा पाठवलं नाही. त्यांना माहीत नाही का? कारण ह्या सरकारी राजकीय नेत्यांचेच पैसे तिकडे आहेत, पण जास्त पैसा भांडवलदारांचा आहे आणि त्याच्याही जास्त पैसा माफियाचा आहे ह्या बँकामध्ये. आणि हा खरा लढा आहे आणि हाच खरा खेळ आहे. भारताला स्वतंत्र करायचं म्हणजे आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी, भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकच मार्ग आहे, काळा पैसा नष्ट करणे. लोकायुक्त म्हणून भ्रष्टाचार होणार नाही. म्हणजे अण्णांना पण मी म्हटलं, तुम्ही काळ्या पैशाविरुद्ध लढा करा. कारण काळा पैसा आणि हे काय म्हणतात कसं करायचं, सोपी गोष्ट आहे. मला 1 वर्ष जर सरकार मिळालं तर ह्या देशातला काळा पैसा संपून जाईल. काय आहे, तुम्ही 1000च्या नोट केला, 100च्या वर नोटच ठेवू नका, आपोआप ह्यांना व्यवहार करायला बंडल घेऊन जातात. नंबर 2, सगळं ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिक झालं पाहिजे. ज्या देशामध्ये कॅशलेस इकॉनॉमी असते त्या देशामध्ये भ्रष्टाचार नसतो आणि म्हणून कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण गेलं पाहिजे. 93ला मी मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मागितला, म्हणजे काळ्या पैशाचं पांढरा पैसा करणारी प्रक्रियेच्या विरुद्ध कायदा करायला. तो कायदा यायला 20 वर्ष लागली, आता झाला आहे, पण त्यात शिक्षा काहीच नाही. त्यामुळे आमच्याकडे सगळी सॉल्युशन्स आहेत. राजीव गांधीच्या काळातच सगळी सॉल्युशन बनलेली आहेत, त्याची अंमलबजावणी करत नाहीत. आणि ती अंमलबजावणी शिवराज्य पक्ष करून या भारतीय जनतेला मुक्त करून एक असा देश आपल्याला बनवायचा आहे जिथे आनंद असेल, आनंदमय देश आणि संपन्न देश. आनंद ह्या गोष्टीला, जॉय ज्याला म्हणतो, या गोष्टीला सरकार काहीच फॅक्टर समजत नाही विकासात. कारण जो समाज हा आनंदी असला तरच संपन्न असणार आहे. मग आनंदी समाज बनायला आपण काय करतो, ह्या फॅक्टरचा विश्लेषण कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी किंवा या सरकारी अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केला आहे का? शिवराज्य पक्ष ते करतो. तुम्ही ब्रिगेडियर कम पॉलिटिशियन झालात आता. आज तुमचे लाखो कार्यकर्ते आज हा कार्यक्रम बघत आहेत. आम्हा लोकांना पण उत्सुकता आहे की तुमची दिनचर्या कशी असते, कारण तुम्ही ब्रिगेडियर, डिसिप्लिन तुमच्या रक्तात आहे. तर आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत किंवा रात्री झोपेपर्यंत तुमचं दिनचर्या कशी असते. मी साधारणतः कंपल्सरी 11 वाजता झोपतो आणि 4 वाजता उठतो आणि 1.5 तास तर मी वाचन लिखाण करतो. ईमेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं टॅकलिंग करतो आणि मग मी स्वतः तयार होऊन 6 वाजता मुलींना उठवतो आणि मुलींना मग 6:30पर्यंत तयार करतो. 6:30 ते 7 मी मुलींना घेऊन पळायला जातो, त्यांना व्यायाम करायला लागतो. तर माझ्या मुलींना मी आता 200 मीटरचं प्रॅक्टिस देतो, आता सध्या 200 मीटर रनिंगची. 7ला परत येतो, मग मुलींना अंघोळ वगैरे तयार करून नाश्ता देऊन त्यांना 8 वाजता शाळेत पोचवतो. हा माझा मुंबईतला दिनक्रम आहे अर्थात. त्याच्यानंतर मी स्वतः अर्धा तास प्राणायाम करतो, कारण प्राणायाम हे सर्वांनी करावा असं मी मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेलाही सांगेन. मेडिटेशन वगैरे. आणि त्यानंतर पेपर वगैरे वाचन करून मी साधारणतः 9:30ला ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये 2 तास मी फक्त इंटरनेट, टेलिफोन कुठले आले, कुणाला टेलिफोन करायचे, हे सगळं प्लॅनिंग करून 12 ते 1 मी टेलिफोन करतो सगळ्यांना आणि 2 नंतर लोकांना भेटतो. 2 ते 5 आणि संध्याकाळी कार्यक्रमाला जातो. आणि साधारणतः जेवण माझं 7 ते 8च्या मध्येच मी करतो. आणि हे मी रिकमेंड करेन लोकांना की तुम्ही लवकरात लवकर जेवलं पाहिजे, 7च्या आधी जेवलं पाहिजे, म्हणजे झोपायच्या आधी 2 तास जेवण झालं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग मुलींबरोबर थोडं बघतो, बातम्या बघायच्या, थोडं वाचायचं, टेलिफोन तर कायम चालू असतात. आणि 10:30ला मी झोपायला जातो, तर 11ला झोपतो. असा जनरली माझा असतो दिनक्रम असतो. तुमची राजकीय सर्कस, तुम्हाला एवढं पळापळ करावी लागते, दगदग असते, तर ह्यातनं तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो का, किंवा तुम्ही विरंगुळासाठी काय करता? नाही, मला स्वतःसाठी भरपूर वेळ असतो, तसं काय मला आणि वेळ नसतो जे म्हणतात ते खोटं बोलतात.
पण त्याला कसं आहे, वेळ हा क्वालिटी म्हणून वापरला पाहिजे. जर तुम्ही पिक्चर बघताय तर टोटल कॉन्सन्ट्रेशन पिक्चरवर केलं. माझा विरंगुळा माझे पुस्तक आहेत, म्हणून माझ्या कामाच्या ह्याच्यात ते पुस्तकांचं मला वेळ असल्यामुळे, आणि माझ्या मुलांनाही जे व्होरेशियस रीडर आहेत. मी आता साधारणतः जगाचा इतिहास माझ्या 11 वर्षाच्या मुलीला माहिती आहे, म्हणजे त्याचं कारण ते सगळं वाचलेलं आहे. म्हणजे ओरिजिन मी 16 वर्षाचा असताना दास कॅपिटल वाचलं, कार्ल मार्क्स. त्यामुळे हे वाचन माझं माझ्या वडिलांच्यामुळे, त्या संस्कारामुळे प्रचंड झाल्यामुळे मला एक त्याची आवड आहे. मेन विरंगुळा तोच आहे. आता जशी पार्टी बिर्टी तर मला इंटरेस्ट नाही, आणि दुसऱ्या गोष्टी आहे की आता मुलांसाठी तेवढा वेळ द्यायचा तर मी देतो पूर्ण. जसं आता एक रविवार असलो तर मी टोटली फॅमिलीला देतो, मी काहीच करत नाही. कारण एक दिवस तुम्हाला बॉडी माइंडला, आणि मला सगळ्यात आवड म्हणजे निसर्गाची आहे. म्हणजे मी जंगलात तसा वाढलो. बेरडान माझ्या आजोबांनी, मी 10 वर्षाचा 11 वर्षाचा असताना मला बेरड समाजात जंगलात राहायला पाठवलं होतं. रडत रडत गेलो होतो सुरुवातीला, पण मी वाढलो म्हणून मी योद्धा झालो. ॲक्च्युली योद्धा झालो. मी कमांडो इन्स्ट्रक्टर वगैरे होतो, इंटेलिजन्समध्ये काम केलं. आणि माझ्या आजोबांनी मला ठेचा खायला शिकवल्या. बाबा पुता कधीच केला नाही. आणि स्विमिंगसुद्धा कसं शिकवलं तर 5 वर्षाचा असताना नदीत फेकून दिलं, मी स्विमिंग शिकलो. तर अशामुळे काय झालं की आपल्याला विरंगुळा माझ्या जीवनामध्ये फारच आहे. मी प्रत्येक क्षण जगतो, वाया घालवत नाही, असा विषय. सर, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या मुंबई 24च्या प्रेक्षकांना तुम्ही काय एक शेवटचा संदेश द्याल, की एक शिवराज्य पक्षाचा हेड म्हणून किंवा एक चांगले पॉलिटिशियन म्हणून तुम्ही काय मेसेज द्याल? माझा पहिला मेसेज आहे की सगळ्या नागरिकांनी ॲक्टिव्हली राजकारणात भाग घेतला पाहिजे आणि राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. कारण तुम्ही जे हवा ज्याच्यात श्वास घेता, किंवा रस्ते ज्याच्यावर तुम्ही चालता जाता, किंवा पाणी जे पिता, औषधं जे घेता, शिक्षण जे तुम्ही मुलांना देता, नोकरी जिथे करता, ह्या प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे. आणि बेजबाबदारपणा ठरतो जर राजकारण तुम्ही करत नाही तर. घटना कलम 51ने कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज दिलेल्या आहेत तुम्हाला. प्रत्येक नागरिकांनी हे कॉन्स्टिट्युशनल ड्युटी पार करणं त्याचं कर्तव्य आहे, आणि माझा तर प्रयत्न असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला देश गुलाम, शिवरायांची गरज आहे, आणि ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला लढा द्यावा लागेल. हा प्रचंड लढा असणार आहे. आणि हा आजचे जे सत्ताधारी आहे किंवा स्टेटस कोमध्ये बिलीव्ह करतात, जे आज तुम्ही बघा ना, जात आणि धर्म श्रीमंतांना आहे का? मध्ये शिवसेनेच्या खासदारांनी दंगल केली औरंगाबादला, हे मुस्लिम मुलींनी का हिंदू मुलाशी लग्न काहीतरी झालं. मी 2 महिन्यांनी त्याला फोन केला, म्हटलं इकडे या 10,000 लोक घेऊन मुंबईला. तर काय म्हणले, कशाला? मी म्हटलं दंगल करायला. अरे मी तिकडे येऊन दंगल का करू? अरे म्हटलं करीना कपूर सैफ अलीशी लग्न करते, येऊन दंगल करा इकडे. कुणी केले काय? आता विलासराव देशमुखच्या मुलांनी जेनीला अशी केलं का? सुशील कुमार शिंदेच्या मुलांनी मारवाड्यात असे केले. हे सगळे नेते, आणि ह्या लोकांना जात नाही, फक्त गरिबांना का जात आहे, गरिबांना का धर्म आहे. आणि म्हणून आपण हे ओळखावं, हे एक षडयंत्र आहे सत्ताधाऱ्यांचं, लोकांना फोडून राज्य करण्याचं. त्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःला फोडून म्हणून जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांना फोडलं पाहिजे, तर तुम्ही ह्या देशाला स्वतंत्र करू शकाल. आणि ही एक मोहीम पुन्हा एकदा आपण एक शेवटची लढाई म्हणून घेऊया, ही विनंती करतो. आणि ह्या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वांनी त्याग करण्याची गरज आहे. त्याग करायला तयार राहा, हीच विनंती करतो. आपण आज मुंबई 24च्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. लढाई करत राहा, हा आमच्या चॅनलचाही मोटो आहे. फक्त लढ म्हणा, म्हणून आपण नुसतं लढत राहूया. तुम्ही आमच्या पाठीशी राहा. नमस्कार, मी विक्रांत जोशी. आमच्या या खास वृत्तामध्ये बस एवढेच. पुन्हा एका विशिष्ट व्यक्तीशी आम्ही गाठ घालू आणि त्यांच्या जीवनातील काही विशिष्ट गोष्टींचा उलगडा आम्ही करू. तोपर्यंत नमस्कार.